मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शांतनू त्याच्या रूममध्ये खूप नाराज होत बसलेला असतो. त्याला पल्लवीची खूप आठवण येत असते. तेव्हा तो स्वतःशीच बोलतो, ही पल्लवी न सांगता कोणाला कुठे गेली असेल? तिचं खरंच माझ्यावर प्रेम असेल का याची शंका त्याला येत असते. दुसऱ्या दिवशी सुपर्णा मोठ्या काकांना हसतच सांगत असते की पल्लवी हॉस्टेलमध्ये नव्हती तेव्हा शांतनूचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तुम्ही तेथे हवे होतात. तेव्हा मोठे काका बोलतात, तू तर खूप मोठं धाडसच केलं, परंतु ही तर तात्पुरती सोय झाली. परंतु ही सध्याची शांतनूची थेर पाहता तो पुन्हा पल्लवीला कुठूनही शोधून काढेल आणि आपल्यासमोर उभा करेल. मग काय करायचं? असं म्हणून ते सुपर्णाला विचारतात, तुला त्या पल्लवीकडे पाहून काय वाटतंय? तिच्या मनात शांतनूबद्दल काही असेल का? तर सुपर्णा सांगते, तिच्या मनाचा थांगपत्ताच लागत नाही. साखरपुड्यामध्ये शांतनूने जेव्हा तिला विचारलं तेव्हा ती गप्प बसली आणि आता ती शांतनूला टाळत आहे. तेव्हा मला असं वाटतंय की तिचं शांतनूवर प्रेम नाही. तेव्हा मोठे काका सुपर्णाला सांगतात की ती स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह होण्यासाठी मीच तो प्लॅन केला होता. मीच एका कागदावर सिग्नेचर केली होती आणि तिच्या पेटीत टाकली होती. सुपर्णाला मोठ्या काकांचा हा सर्व डाव समजतो आणि प्लॅनही समजतो. ते दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. तर मोठे काका बोलतात, आता पल्लवी पुन्हा कधीही आपल्यामध्ये आडवी येणार नाही. तेव्हा सुपर्णा खुश होते. दुसरीकडे प्रभाकर सर खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा आदिती मॅडम त्यांना विचारतात, प्रभाकर, अरे काय झालं? तेव्हा प्रभाकर सर सांगतात, पल्लवी गायब आहे. हे ऐकून आदिती मॅडमला धक्का बसतो. तेव्हा त्या प्रभाकर सरांना सांगतात, ती गायब झाली नसेल, ती कुठेतरी शांतनूपासून लांब गेली असेल. ती त्याला टाळत असेल, कारण तिची स्वप्न खूप स्पष्टपणे आहेत. तिला ती पूर्ण करायची आहेत, म्हणूनच ती तिच्या स्वप्नांचा पाठलाग करत आहे. तर प्रभाकर सरांना आदिती मॅडमच्या ह्या बोलण्यावर विश्वास बसत नाही की पल्लवी अशी कुठे जाणाऱ्यातली मुलगी नाही. ते आदिती मॅडमला विचारतात, आता पल्लवीला आपण कुठे शोधायचं? तेव्हा आदिती मॅडम सांगतात, तिला शोधायची गरज नाही, ती आपला स्वतःचा रस्ता शोधत आहे. ही पल्लवी पुन्हा पुण्यामध्ये येईल ही खात्री तू पण बाळग आणि माझा शब्द लक्षात ठेव, असं त्या प्रभाकर सरांना सांगतात. इकडे पल्लवी दापोलीला पोहोचते आणि नंदिताला फोन करते व तिला सांगते, मी दापोलीला पोहोचले आहे. तेव्हा नंदिता बोलते, ठीक आहे, मी आईला त्याबद्दल कळवलं आहे की तू आज येणार आहे. तेव्हा पल्लवी नंदिताला गौरवबद्दल विचारत असते. नंदिता बोलते, तू इथली काळजी करू नको, सर्व ठीक आहे, असं म्हणून ती फोन ठेवते. तेव्हा पल्लवी घराच्या अंगणात जाते. खूप दिवसांनी घरी पुन्हा आल्यामुळे पल्लवीला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा ती अगोदर तुळशीच्या पाया पडते. तेव्हा ती एक तुळशीचं पान खाते आणि आनंदातच दरवाजाजवळ जाते. तेव्हा ती मनात विचार करते की ताईने मला सांगितलं होतं की मी आईला कळवलं आहे, मग ती अजून बाहेर कशी नाही आली? तेव्हा ती दरवाजा पुन्हा ठोठावते. तर पल्लवीचे बाबा दरवाजा उघडतात. पल्लवीला अचानक आलेलं पाहून त्यांना खूप राग येतो आणि मोठा धक्काही बसतो. तेव्हा ते पल्लवीवर जोरात ओरडतात. पल्लवीची आई तितक्यात तेथे येते आणि पल्लवीला मिठी मारणार तेवढ्यात पल्लवीचे बाबा तिच्यावर जोरात ओरडतात आणि त्या दोघींनाही थांबवतात. एकमेकींना भेटू पण देत नाही आणि पल्लवीला घरात एक पाऊल देखील टाकू देत नाही. तेव्हा ते बोलतात, घरात एक पाऊल पण देखील टाकायचा नाही. घरात येण्याचा तुझा संबंध काय? तू इथे कशासाठी आली? असं ते मोठ्याने पल्लवीवर ओरडतात. पल्लवी मात्र शांत असते. पल्लवीची आई त्यांना समजावत असते, ती आपली मुलगी आहे. तर पल्लवीचे बाबा मोठ्याने ओरडतात, ती कोण मुलगी मला ओळखत नाही, ही मुलगी माझ्यासाठी मेली आहे. तेव्हा असं खोचक बोलणं ऐकून पल्लवीला खूप वाईट वाटतं. तेव्हा पल्लवीची आई रडतच पल्लवीच्या बाबांना सांगत असते की आता जुन्या गोष्टी उघडून काय उपयोग आहे, झालं गेलं ते विसरून जा. कारण ती एवढी रात्रभर प्रवास करून दमून भागून आली आहे, तिला निदान घरात तरी येऊ द्यात, अशी कळकळीची विनंती पल्लवीची आई करत असते. तेव्हा पल्लवीचे बाबा अजूनच भडकतात आणि तुमच्या दोघींचं अगोदरच हे ठरलं होतं का, असं त्यांना जाब विचारतात. कारण तुमच्या मायलेकींना नको ते उद्योग करण्याची सवयच आहे. आता कुठे शेण खाऊन आली, असं ते पल्लवीवर जोरात ओरडतात. पल्लवी मात्र खूप घाबरते. तर पल्लवीची आई तिच्या बाबांना सांगते की जरा हळू बोला, गावकऱ्यांना उगाच तमाशा नको. पल्लवीचे बाबा अजूनच ओरडतात आणि बोलतात,
पण जेव्हा ही भर लग्न मंडपातून पळून गेली होती तेव्हा सर्व लोकांना उत्तरं मलाच द्यावी लागली. तर म्हणून ते पल्लवीला विचारतात, तुला नको ते शिकवणारी ती आदिती मॅडम कुठे गेली? तेव्हा त्यांना आदिती मॅडमचाही खूप राग आलेला असतो. पल्लवीची आई पल्लवीला आतमध्ये यायला सांगते, तर पल्लवीचे बाबा तिला आतमध्ये येऊ देत नाही. तेव्हा ते पल्लवीच्या आईला बोलतात, तू हिला आतमध्ये घेतलं तर तुझं थोबाड रंगवेन. पल्लवी ही चवताळते आणि तिच्या बाबांना सांगते, तुम्हाला जर थोबाड फोडायचंच असेल तर तेही फोडा. कारण आपल्याकडे जेव्हा उत्तरं नसतात तेव्हा माणूस दुसऱ्यांवर हल्ला करून स्वतःची वेळ मारून घेतं. पल्लवीचे बाबा बोलतात, कसली उत्तरं आणि मी काय पाप केलं आहे? तर पल्लवी अजूनच ओरडते की तुम्ही काय पाप केलं हे मी सांगण्याची गरज नाही, तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तेव्हा पल्लवीच्या बाबांचा चेहरा पडतो, ते घाबरतात. त्यांना आठवतं की आदिती मॅडमला मारण्याचा प्लॅन मीच केला होता. तर ते अजूनच पल्लवीवर ओरडतात आणि माझ्या घरात तुला थारा नाही असं बोलतात व आदिती मॅडमने तुला इथे पळवून पाठवलं असेल असंही तिच्यावर आरोप करतात. पल्लवी स्पष्टपणे सांगते, इथे आदिती मॅडमचा काही एक संबंध नाही, त्यामुळे सारखं सारखं त्यांचं नाव मध्ये घ्यायचं नाही. आणि तसंही मलाच घराची खूप आठवण येत होती म्हणून मी इकडे आले. पल्लवीची आई पल्लवीला बोलत असते, बाळा तू अगोदर घरात ये. परंतु पल्लवीचे बाबा पल्लवीला बाहेर ढकलतात आणि तिच्या आईला आतमध्ये ढकलतात आणि दरवाजा लावून घेतात. पल्लवी दरवाजावर डोकं ठेवून खूप रडत असते. तेव्हा तिला खूप वाईट वाटत असतं. पल्लवीला समजते की आता बाबा आईला त्रास देणार. या विचाराने ती तिच्या आईला सांगते, मी काहीतरी बघते, तू टेन्शन घेऊ नको. दुसरीकडे शांतनू वैदेहीला फोन करतो आणि पल्लवीचा काही पत्ता लागला का असं विचारतो. वैदेही सांगते, अजून पल्लवीबद्दल आम्हाला तर काहीच समजलं नाही. तेव्हा वैदेही बोलते की सर मी लवकर कॉलेजला येऊ का? शांतनू नाही बोलतो आणि फोन ठेवतो. शांतनू खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा तो लगेच नंदिताला फोन करतो आणि बोलतो, तुम्ही घरी असाल तर मी येऊ का? खूप महत्त्वाचं काम आहे. नंदिता हो बोलते तर शांतनू समोर निहारिका उभी असते. तिला पाहून शांतनूला धक्का बसतो. इकडे पल्लवीचे बाबा तिच्या आईबरोबर आणि पल्लवीबरोबर खूप वाईट वागतात. पल्लवीच्या आईचा हात जोरात पकडतात व मोठ्याने बोलतात, अजिबात त्या मुलीची बाजू घ्यायची नाही आणि तिच्या वतीने काही एक शब्द पण काढायचा नाही. पल्लवीची आई रिक्वेस्ट करत असते की झालं गेलं ते सोडून द्या. पल्लवी हे सर्व बाहेरून ऐकत असते. तिला तिच्या आईबद्दल खूप वाईट वाटत असतं. तेव्हा पल्लवी पुन्हा दरवाजाजवळ जाते आणि तिच्या बाबांना सांगत असते, आईची काही चूक नाही, तिला अजिबात त्रास देऊ नका. पल्लवीचे बाबा बोलतात, कारण तुझ्या आईमुळेच तुझी इकडे यायची हिंमत झाली. हे ऐकून पल्लवीला खूप वाईट वाटतं. दुसरीकडे निहारिका शांतनूजवळ येते आणि त्याला गुड मॉर्निंग बोलते, परंतु शांतनू तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. निहारिका त्याला विचारते, मी इथे आलेलं तुला आवडलं नाही का? शांतनू तसं काही नाही असं बोलतो. विभावरी आणि मेघना तितक्यात तेथे येतात. तर विभावरी मेघनाला सांगते, मोठ्या जाऊबाईंना घेऊन ये. तेव्हा मेघना सुपर्णा आणि मोठ्या काकांना तेथे घेऊन येते. निहारिकाला पाहून सुपर्णाला खूप आनंद होतो. तेव्हा ती बोलते, अगं बस ना, तू चहा वगैरे पी. तर मोठे काकाही निहारिकाबरोबर बोलतात. तेव्हा ती बोलते, मी इथे बसायला आले नाही, तुम्हाला काहीतरी द्यायला आले आहे. तेव्हा मोठे काका आणि सुपर्णा खूप घाबरतात. तर निहारिका बोलते, सूर्यवंशी घराण्यातील खानदानी मी दागिना तुम्हाला पुन्हा द्यायला आले आहे, कारण या अगोदर तो मला मोठ्या आईने दिला होता. असं म्हणून ती मोठ्या आईला पुन्हा तो हार देऊ लागते. मोठ्या आई घेत नाही. निहारिका सुपर्णाच्या हातावर तो दागिना टेकवते. तर बाकी सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. शांतनू टेन्शनमध्ये येतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये निहारिका खूप रडते आणि शांतनूला पल्लवीशिवाय काहीच दिसत नाही असं घरातील सर्वांना सांगते. दुसरीकडे शांतनू नंदिताला भेटायला जातो आणि पल्लवी कुठे आहे असं विचारतो. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.